नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. पोलीस भरती संदर्भात कोणतीही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की कितीही छोट्या-मोठ्या अपडेट्स असो त्या सर्व तुम्हाला इथेच मिळतात. आता पहा, काय अपडेट आहे तर पुणे पोलीस दलातील लवकरच 3000 अतिरिक्त कर्मचारी. आता नेमके कोणते कर्मचारी आहेत, त्यानंतर किती जागा गृह विभागाने मंजूर केल्या आणि कोणता ठराव पाठवलेला आहे याची संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. आर्टिकल प्रसिद्ध झालं महाराष्ट्र टाइम्समध्ये. यामध्ये 850 जणांच्या भरतीला मान्यता मिळाली. 850 जणांच्या भरतीला मान्यता मिळाली आणि उर्वरित जे 2000 पदं आहेत त्याचा सुद्धा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला. सविस्तर माहिती पहा. शहराची वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी आणि वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात पुणे पोलीस दलात 3000 नव्या पोलीस कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे. एकूण कर्मचारी किती होणार आहे? 3000. एकूण नाही होणार आहे. यापूर्वीच 10,000च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. त्याची माहिती पहा. गृह विभागाने यापैकी 850 कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मंजुरी दिली असून उर्वरित 2000 पदे सामान्य भरतीद्वारे तर काही पदे अनुकंपा तत्वावर भरण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला. म्हणजे 850 कर्मचाऱ्यांची भरतीसाठी मंजुरी मिळाली. उर्वरित जे 2000 पदं आहेत, कारण की एकूण 3000 अतिरिक्त पदं होणार आहेत, तर 850 ची मंजुरी मिळाली. पण उर्वरित जे 2000 किंवा त्यापेक्षा जास्त पदे बाकी आहेत त्यांची भरती कशी होईल तर एक सामान्य भरतीद्वारे काही पदे भरल्या जातील आणि काही पदे अनुकंपा तत्वावर भरल्या जाणार आहेत. पुणे शहरात पोलीस आयुक्तालयात सध्या 10,200 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र लोकसंख्या, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि वाहतूक समस्येची तीव्रता पाहता ही संख्या 15,000पर्यंत असणे गरजेचे असल्याचे मत काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. सध्या 10,000 पोलीस कार्यरत आहेत, पण तिथे गरज आहे 15,000 मनुष्यबळाची. त्यामुळेच 5,000 अतिरिक्त भरती व्हायला पाहिजे असं मत जे आहे ते अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. लोकसंख्या कमी असली तरी पुण्याचे क्षेत्रफळ अधिक असून त्यानुसार पोलीस यंत्रणेवर अधिक भार आहे. ठाणे आणि नागपूर यांच्याशी तुलना केली तरीही पुण्यात प्रतिव्यक्ती पोलीस प्रमाण कमीच आहे. गृह विभागाला पाठवलेल्या प्रस्तावात सकारात्मक असून म्हणजे गृह विभागाला पाठवलेला जो प्रस्ताव आहे त्याबाबत सरकार सध्या सकारात्मक आहे असंही त्यांनी सांगितलं. येत्या काळात कर्मचारी संख्येत निश्चित वाढ होईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. मनुष्यबळ वाढल्यास गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि स्थानिक गस्त वाढवणे शक्य होणार आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरील तणाव कमी होऊन कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शहराचा विस्तार आणि नागरी समस्यांचा विचार करता पोलीस दलाचे बळ वाढवायला हवे. कर्मचारी संख्या वाढूनही आपल्याला तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत असे त्यांनी सांगितलं. म्हणजे एकंदरीत काय, 3000 अतिरिक्त पदे भरले जाणार आहेत. मात्र त्यापैकी 850 पदांना या ठिकाणी मंजुरी मिळाली आणि उर्वरित जे 2000 पदं आहेत, एक भरणार आहे सामान्य भरतीद्वारे, दुसऱ्या पद्धतीने म्हणजे अनुकंपा तत्वावर भरले जाणार आहेत आणि त्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठवलेला आहे. आणि गृह विभाग सुद्धा किंवा सरकार सुद्धा त्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवत आहे असं म्हणणं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आपल्याला दिसते. तर पहा मित्रांनो, ही होती पोलीस भरतीबाबतची महत्त्वाची अपडेट. यानंतर आणखी ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स येतील त्या सर्व तुम्हाला इथेच पाहायला मिळतील. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.